नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला आजची गोष्ट ऐकूया. कॉर्पोरेट कचऱ्याला सोन्यात बदलणारा स्टार्टअप लेट्स स्क्रॅपचा 1 कोटी मासिक उत्पन्नाचा प्रवास. 3 मित्रांच्या एका साध्या डिनर टेबलवरील चर्चेतून जन्माला आलेला लेट्स स्क्रॅप आज कॉर्पोरेट आणि घरगुती कचऱ्याचे 20,000 मेट्रिक टनांपेक्षा जास्त पुनर्वापर करून कंपन्यांना नफा आणि पर्यावरणपूरकता दोन्ही देत आहे. संस्थापक अनुज भटनागर, उदयभान सिंग आणि अमित गौतम यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने कचरा व्यवस्थापनातील अव्यवस्था दूर करण्याचे ठरवले. पूर्वी कॉर्पोरेट कचऱ्याच्या विल्हेवाट प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती, किमती अनिश्चित होत्या आणि स्थानिक विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागत होते. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला, ज्यावर कचरा संकलनाचे वेळापत्रक, फोटो पुरावे, डिजिटल पावत्या आणि अधिकृत पुनर्वापरकर्त्यांपर्यंत कचऱ्याचा मागोवा ठेवण्याची सोय आहे. लेट्स स्क्रॅपच्या कार्यपद्धतीमुळे आदित्य बिर्ला फॅशनसारख्या मोठ्या कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. त्यांच्या वार्षिक कचरा संकलनाचे प्रमाण काही महिन्यातच पूर्ण झाले आणि चोरीसारखे प्रकार बंद झाले. कंपनी कॉर्पोरेट, लहान दुकाने आणि घरगुती ग्राहक अशा विविध स्तरांवर सेवा देते. गोळा झालेला कचरा पेपर, प्लॅस्टिक, मेटल, ई-कचरा अशा श्रेणींमध्ये वर्गीकृत करून अधिकृत पुनर्वापरकर्त्यांना विकला जातो. या प्रक्रियेत ग्राहकांना EPR सर्टिफिकेट दिले जाते, ज्यामुळे पर्यावरणीय नियमांचे पालन सुलभ होते. 1.2 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या लेट्स स्क्रॅपचे मासिक उत्पन्न आज जवळपास 1 कोटी रुपयांवर पोहोचले असून 20 ते 25% ग्रॉस प्रॉफिट मार्जिन आहे. संस्थापक अनुज भटनागर यांना सर्वात मोठा आनंद म्हणजे ग्राहकांचे समाधान, कमी झालेले खर्च, वाढलेली पारदर्शकता आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट. या स्टार्टअपने केवळ व्यावसायिक यश मिळवले नाही, तर टिकाऊ पर्यावरण निर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही माहिती महाराष्ट्र निभृड वृत्त या फेसबुक पेजवरून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये नोंदवा आणि अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.